नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता। येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस क्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो। केवळ भारतातच नाही तर जगभरात 25 डिसेंबर रोजी क्रिसमस मोठ्या उत्साहात, आनंदात, जल्लोषात साजरा केला जातो। सरत्या वर्षाचा शेवट आनंद आणि गोड करणाऱ्या या सणाचा आनंद ख्रिश्चन धर्माबरोबरच इतर धर्माचे लोक देखील घेतच असतात। या सणानिमित्त चर्च आणि इतर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते। याच दिनाचे औचित्य साधत बदलापूर शहरात देखील येशूच्या जयंतीनिमित्त येशू महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते। हे आयोजन पास्टर फेलोशिप यांच्या वतीने बदलापूर पश्चिमच्या झेंडा चौकात इथे करण्यात आले। या कार्यक्रमाला शहरातील तमाम ख्रिस्ती बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। यावेळी येशू यांची प्रार्थना गीतांच्या माध्यमातून सादर देखील करण्यात आली। या कार्यक्रमाला लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जणांनी सहभाग नोंदवला होता। यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी आयोजकांशी साधलेला हा खास संवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर। बदलापूर शहरामध्ये सर्वच प्रथम अशा प्रकारचं एक आयोजन आम्ही केलेलं आहे। हे आयोजन सर्व ख्रिस्ती समाजातर्फे आहे। यामध्ये प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जो कुठलाही चर्च असेल किंवा कुटुंब असेल तो सामील झालेला आहे आणि प्रथमच आम्ही प्रयोग करतो आहे बदलापूर शहरामध्ये। प्रभू जन्मोत्सव म्हणजे ख्रिस्ताची एक वार्ता आहे। क्रिसमस आदर देणारा एक सण आहे, शांतीचा वार्ता पसरवणारा एक सण आहे। तर या ख्रिस्ती समाजासाठी फार महत्व आहे, कारण ख्रिस्त आपल्यासाठी आलेला आहे। तर या प्रकारचं आम्ही आयोजन केलं आहे। त्या आयोजनामध्ये आम्ही क्रिसमसचा संदेश देत आहोत। नेमका क्रिसमस काय आहे, क्रिसमस कसा आला, प्रतिसाद फार सुंदर आहे, तुम्ही बघू शकता। पुढे आहे आणि ही आहे ख्रिस्ताचा प्रेम, ही आहे ख्रिस्ताची प्रीती आणि ही आहे एकता। काय सांगणार येशूने काय केलं आणि आम्ही ख्रिस्ती बांधव या ठिकाणी शांतीचा संदेश, सर्व धर्म समभाव या ठिकाणी आणखीन काही एकंदरीत कशा अजून आमची इच्छा आहे की वार्ता आहे बदलापूरच्या कोट्या समाजातर्फे नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच नाताळ हा सण जो आहे तो समृद्धी आणो, शांती आणो या शहरामध्ये आणि सर्व प्रकारे तर नाताळ
सणाची प्रत्येक ख्रिस्ती बांधव जो आहे तो आतुरतेने वाट पाहतो. अखेर तो सण येऊन ठेपलाय. काय एकंदरीत माहिती द्याल येशू जन्मोत्सवाबद्दल? प्रभू येशू जन्मोत्सव बदलापूर प्रथमच वर्ष आम्ही बदलापूरमध्ये आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाच्या मागे आमच्या मागे संपूर्ण समाज उभा आहे. संपूर्ण समाज एकत्र येऊन प्रभू येशूचा जो जन्म आहे तो आम्ही सादर करत आहोत. यावर्षी आम्ही आर्ट गॅलरीचा हा स्थान निवडलेला आहे. पुढच्या वर्षी बदलापूर मधलं काही एक वेगळं आम्ही स्थान निवडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि बदलापूर शहरामध्ये येत्या काही वर्षांमध्ये प्रभू येशू जन्मोत्सव जो आहे तो अशा प्रकारे आम्ही साजरा करत राहणार आहे. क्रिसमस हा सण जो आहे तो सगळ्यांना माहित आहे की एक आनंद देणारा, एक प्रेम निर्माण करणारा आणि सर्वांमध्ये एकता निर्माण करणारा असा एक सण आहे. त्या निमित्ताने हा एक छोटासा प्रयत्न आहे. एक समाज एकत्र येऊन प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करणे. काही लोक चिंतेमध्ये आहेत, काळजीमध्ये आहेत, त्रस्त आहेत, काही बघताय बरेच सुसाइडल थॉट्स येतात लोकांच्या जीवनामध्ये. पण आज प्रभू येशूचा जन्म झाल्याने आमचा असा विश्वास आहे की लोक त्यापासून तण होतील. त्यांच्या जीवनामध्ये शांती हरवली असेल तर शांती परत येईल. अशा प्रकारचा एक संदेश या कार्यक्रमामार्फत देण्यात येत आहे. कार्यक्रमामध्ये आपण बघत आहात की काही धार्मिक गीतांची प्रस्तुती होत आहे. लेकरांचे काही नृत्य होणार आहेत, काही नाटिका होणार आहेत, जेणेकरून उत्तेजन, प्रेम आणि शांती या समाजामध्ये निर्माण होईल. या निमित्ताने आम्ही हा प्रोग्राम जो आहे ऑर्गनाईज केलेला आहे. यासाठी सर्व मान्यवरांचं आम्हाला सहकार्य भेटलेलं आहे. त्या मान्यवरांचं देखील आम्ही समाजाच्या वतीने धन्यवाद देत आहोत. आणि बदलापूर वासियांना ही ख्रिस्त जयंती आणि नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आशीर्वादाचं जावं अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. आजचा दिवस हा नाताळ सणानिमित्त आम्ही सर्व बदलापूर ख्रिस्ती समाजातर्फे प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सव हा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये सर्व बदलापूर शहरातील सर्व ख्रिस्ती समाजातील सर्व बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. आणि आम्ही येशू ख्रिस्ताने जो संदेश प्रीतीचा, शांतीचा दिलेला आहे, येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये वचनामध्ये सांगितलेला आहे की तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. आणि तोच प्रीतीचा संदेश आम्ही आज या कार्यक्रमाद्वारे देऊ इच्छित आहोत की आम्ही आज भयंकर परिस्थिती कठीण आहे, परंतु या भयंकर परिस्थितीतून आम्ही सर्व मिळून एकत्रपणे शांतीने कसं जगायला पाहिजे हा संदेश आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव या नृत्यातून, काही नाटिकेमधून प्रेक्षकांना सादर करणार आहोत. शांतीचा संदेश आम्ही देत आहोत या कार्यक्रमाद्वारे.